नमस्कार, मी संतोष साडे कोकण आपला असताना स्वागत असो. आता आम्ही हळद लावायला चाललो आहे. लवकरच लावतो. आता ही हळद आम्ही ठेवली होती, त्याला कोंब आलेले आहेत आणि वरती मांडा केलेला होता. म्हणजे तिथे आता आम्ही हळद रोवायला चाललेलो आहे. महिन्याच्या एंडिंगला, खरं म्हणजे जूनच्या 7 तारखेच्या 8च्या आसपास पाऊस चालू होतो तेव्हा हे करतात. पण आता बोललो पावसाळा चालूच झाला आहे, करून घेऊया. ऊन पण पडलं आहे जरा, मध्ये मध्ये थोडा पाऊस पडतो. चला तर मग हळद लावून घेऊया. एक छोटासा प्रयोगच समजा, घरासाठी होते हळद ती. चला मग या, दाखवतो तुम्हाला हळद लावा. आता आपण हळद लावतो आहे. हे बघा, हळद आलं, एक कोंब आहेत. सुरुवात करूया आपण. ही बघा, हे गेल्या वर्षी हळद आम्ही काढली. ते बाजूला मी कांदे ठेवून दिले होते, तर तिथे त्याला हळद यायला लागलेली आहे. कांदा मोठा आहे, तर आपण हळद लावूया. आता बघा, हा मांडा केलेला आहे. हा बघा, दाखव. हा बघा, असा मांडा केलेला आहे हळदीचा. तिथं आपलं घरगुती फक्त कापराडी हळद भेटते, ती पण पूर्ण नॅचरली, न त्याच्यामध्ये मिलावट, म्हणजे बघतो ना, मिक्सिंग केलेली नसते, काय नसते, पूर्ण शुद्ध असते ती. म्हणून आपलं हे छोट्या प्रमाणात करतं. म्हणून ठीक आहे, सुरुवात करा. आज गुरुवार आहे. त्याला काय, खड्डा काढा. तर मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, ते लावला तुम्ही टाकून दिला तिथे जावं. ठीक आहे, आता एक तर आपण 1 2 3 आपण एक मापातून घ्या. जवळ वगैरे इथे 5-6 कांदे आपण लाव. ठीक आहे, तर आपण इथे लाव. इथे कोंब आलेले आहेत, तर माझे 2-3 कोंब आहेत. त्याला ते येतील. माती टाकलं, थोडंसं वरती माती टाकलं, इथून साईडला घ्या. पुढे आता आपण इथे वरची बाजू आहे, त्याला माती टाकलेलं आहे. ते पण आहे. हा, मी मे महिन्यात करून घेतलं आहे, वेळ असताना. त्याला काय, हळदीला काय जास्त मेहनत लागत नाही. हळद इथे मोठा, त्याला ते येण्याचं काम करू. हो, जा. आता आपण हळद अशी लावून झालेली आहे. 5 टाकलेले आहेत. आपण 1 2 3 4 आणि 5 1 2 3 5 असे आपण वापरायला लावायचं. ठीक आहे, अशा त्या रॉकेट सायन्स नाही ते लावायचं. साध्याचं लावलं, काय काय जर खत बीत हे घालतात, पण मी असं करत नाही. आपल्याला घरगुती वापरायला भेटली, पुष्कळ झालं. आता मी करून घेतो पूर्णपणे. पूर्ण झालं की तुम्हाला दाखवून याच्यात पुन्हा आपल्याला आच्छादन टाकायला लागतं झाडांचं, झाडपाल्याचं, तो काय हिरव्या फांद्या बिंद्या टाकून, कारण बाजू रानपाना येऊ नये म्हणून. ठीक आहे, ओके.
आला पाऊस. ओ बाप्पा पाऊस आला. हा पडली माझ्या घरात बघितलं. बघा खरंच आला. खरंच आला. पप्पा आता अजून काम नको करूया. पप्पा आता अजून काम नको करूया. उद्या येऊया आणि करूया सगळं. उद्या येऊया. उद्या ह्याला कव्हर करूया. आता अशा आळा पाडायच्या होत्या पण मध्येच पाऊस चालू झाला. सगळी जमीन झाली त्याच्यामुळे काम जरा वाढलं. त्या पद्धतीने काही डोंगर असा करा त्याला आळी बोल. हो बापू आवाज येते काहीतरी. माती टाकली आता याच्यात काहीतरी उगणार आहे. हळद झाड उगेल आता ह्याच्यात. हा बघा शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ. हा मातीमध्ये खरी गरज यांची असते. हे असले की टेन्शन. ओ बाबा याला आधी टाकून द्या. चाव्या आहे तो आणला. काय केलं? हात करा. नाही ठेवला बाजूला ठेवला. ठेवला तिकडे बाजूला. येतोय. ये हळदीला जास्त पाणी लागत नाही. जास्त पाणी लागतं असं नाही पण जास्त साचलं नाही पाहिजे पाणी. पप्पा येतोय तो. येतोय तो. ओ पप्पा आता येतोय. येऊन दे. काका माझ्यासाठी हे खूप इझी आहे. ते बघा हळद लावलेले आहे. आणि इतर केलेले आहेत. आणि वरती हे आम्ही नारळाचे झावळं आहेत ना ते टाकलेले आहेत. मला म्हणजे काय लोक आहेत ना पाला फांद्या पाडून टाकतात कारण ते रान उगली नाही म्हणून. तर इथे मी नारळाचा एक प्रयोग करतो. हळद तशी येणारच आहे. नारळाचा एक आयुर्वेदिक गुणधर्म पण चांगला आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन हा जे खत प्रमाण जास्त असतं मग कुठलं तर त्यांना उपयुक्त होऊ शकतं. आता याचा रिझल्ट आपल्याला नोव्हेंबर हळद काढू त्या टायमाला कळू. पण एक माझी हळद लावून झालेली आहे. घरापुरतं हळद भेटेल हे नक्की. बघू आता पाऊस पण येईल. सुटे केलेलं आहे. आनंद वाटतो. चला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही नक्की करा आणि पुढे फॉरवर्ड करा. आम्हालाही प्रोत्साहन भेटेल करायला चांगलं करायला. छोटे छोटे प्रयत्न करतो आहे. गावची माहिती निसर्गरम्य दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आपलं प्रोत्साहन असू दे.
आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.